लक्ष द्या, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, ज्याला आपण UCM असं सुद्धा म्हणतो. म्हणजे काय हे पाहायचं. युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणजे काय ते अगोदर, लिनियर व्हेलॉसिटी युनिफॉर्म कधी असते ते अगोदर पाहूया. परत 11वीच्या प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे ही माहिती असेल ते आधी सांगतोय आणि मग आपण इकडे येतो. ते कळलं की आपोआपच कळतं. पहा, इथं रस्ता आहे समजा, हा रस्ता असा टर्न झाला आणि इथं चाललाय काय. आता इथे एखादं वाहन आहे, व्हेइकल म्हणतो आपण, चाललंय इकडे. समजा हे वाहन 30 km/h एवढ्या वेगाने चाललं. इकडून आला, तिकडून सरळ रस्ता होता इथपर्यंत, बरोबर आहे ना. तर त्याचं स्पीड 30 ते 30 होतं, अजिबात काही बदललं नाही. पुढं इथं जात असताना त्या ड्रायव्हरनी काय विचार केला, आता टर्न आहे, टर्न जरा ऍक्सिडेंट वगैरे होईल तर तिकडून आणि गाडी दिसत नसते किंवा इकडं ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते, खड्ड्यात पडण्याची शक्यता असते. म्हणून त्यांनी काय केलं, ब्रेक लावले, स्लो केलं स्पीड. आणि मग इकडून असा जात असताना समजा तो 15च्या 20च्या 17 km/h अशा स्पीडनेच गेला आणि इथं आल्यानंतर परत तो आहे तसा 30 km/h गेला, बरोबर. ही एक घटना सांगितलं तुम्हाला. तर मला सांगा, या पूर्ण सगळ्या गोष्टीमध्ये या व्हेइकलनी त्याची व्हेलॉसिटी बदलली का? ह्या गोष्टी व्हेलॉसिटी बदलली का, त्याची बदलली का नाही याचा विचार करा, नीट सांगा. इथं 30 km/h होते, एवढ्या पाच त्यानं ब्रेक लावले ना 30ची, मग काय झाली 25, 24, 20, 17 असं काहीतरी झालं असेल ना. मी एक आकडा घेतलाय. परत मग आहे तसा 30च्या स्पीडने गेला. या घटनेमध्ये ती व्हेलॉसिटी बदलली का नाही? तर तेवढे 30ची 17 झाले ना, परत 17चं 30 झाले का, 30ला 30 राहिले. एवढ्या काळात तर बदललं का नाही, बरं आहे. व्हेलॉसिटी चेंज झाली का नाही? तर व्हेलॉसिटी जर चेंज झाली तर त्याला युनिफॉर्म म्हणणार नाही. लक्षात घ्या, युनिफॉर्म व्हेलॉसिटी मीन्स ज्यावेळेस मी नुसतं व्हेलॉसिटी म्हणतो त्यावेळेस मला काय म्हणायचं, लिनियर व्हेलॉसिटी म्हणायचं. आधी लिनियरचं सगळं शिकूया, मग सर्क्युलर मोशन कडे येऊया आपण. लिनियर मोशन मध्ये एखाद्या बॉडीचं किंवा एखाद्या गाडीचं स्पीड किंवा व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे असं कधी म्हणायचं, तर त्याची मॅग्निट्यूड आहे ना व्हेलॉसिटी, ती बदललीच नाही. तर 30च्या स्पीडने चालले, सरळ रेषेत चालले, 30 ते 30च्या स्पीडने, अजिबात कमी जास्त होत नाही. तर त्याची व्हेलॉसिटी काय आहे, ती लिनियर व्हेलॉसिटी युनिफॉर्म आहे असं म्हणणार आहे. पण इथं काय झालंय, 30चं कमी 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 झालं, 17 झालं, परत 30 झालं, म्हणजे चेंज झाली ना व्हेलॉसिटी. ठीक आहे, ही एक गोष्ट झाली व्हेलॉसिटी चेंज व्हायची. दुसरा एक मार्ग सांगतो, दुसरी एक घटना सांगतो. 30च्या स्पीडने आला इथपर्यंत, पुढे ड्रायव्हरला काय वाटलं 30चं स्पीड म्हणजे इतकं काही स्पीड नाहीये आपलं, ठीक आहे. लोक 60च्या 70च्या 80च्या स्पीडने जातात. आपण एवढ्या स्पीडने हा टर्न सहजपणे जाऊ शकतो, न ऍक्सिडेंट होता, त्याला कॉन्फिडन्स आहे. गेला, त्यानं अजिबात स्पीड कमी केलं नाही. 30 km/h ते 30 km/hच आहे, परत 30च आहे. कंटिन्युअस इकडून आला पण 30च्या स्पीडने, इकडं पण 30च्या स्पीडने, इकडं पण 30च्या स्पीडने गेला. या 2 नंबर घटनेमध्ये ह्याची व्हेलॉसिटी चेंज झाली का कॉन्स्टंट राहिली? मला सांगा. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहिली. ठीक आहे. बऱ्याच जणांचा हा गैरसमज असतो, कारण आपल्या मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी, मला वाटतं 90% विद्यार्थ्यांनी, त्याच्यापेक्षा जास्तच विद्यार्थ्यांनी सांगितलं की व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाहीये, जे चुकीचं सांगितलं. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाही, 30ला 30 आहे, कॉन्स्टंट नाही कसं काय म्हणते? पहा, सांगतो मी तुम्हाला, ही सुद्धा सगळी माहिती 9वीच्या फिजिक्स मध्ये, 9वीच्या पुस्तकात जाऊन बघा आहे का नाही. तर व्हेलॉसिटी ही व्हेक्टर क्वांटिटी आहे, आणि व्हेक्टर क्वांटिटी ज्यावेळेस असते त्यावेळेस त्याचं पूर्ण वर्णन करण्यासाठी त्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही गोष्टी सांगाव्या लागतात. जर एकच गोष्ट सांगितली तर आपल्याला पूर्ण आयडिया येत नाही. लक्षात घ्या, आपण समजा एखाद्या चौकात उभा राहिले, ठीक आहे, एक गाडी निघून गेली अशी, आणि दुसरा पाठीमागून कोण तर आला, त्याने विचारणार आहे अशी अशी गाडी असा असा माणूस त्याच्यावरती बसला होता, गेली काय करून? आपण हो गेली, खूप फास्ट गेला, एवढ्या स्पीडने गेला, स्पीड पण सांगितलं, पण त्याला कुठल्या दिशेने गेला हे सांगितल्याशिवाय त्या माणसाला आयडिया येईल का रे पूर्ण? नुसतं सांगितलं इकडे गेला होता, अरे पण किती गेला, स्लो गेला, फास्ट गेला, काय गेला हे पण सांगितलं पाहिजे, नंतर त्याला पूर्ण आयडिया येईल ना. तुम्ही जर फक्त त्याची मॅग्निट्यूड सांगितली, फक्त फास्ट गेला किंवा किती फास्ट गेला हे सांगितलं, कुठल्या दिशेने गेला नाही सांगितलं, चौक आहे त्याला कुठल्या दिशेने त्याला हुडकायचं,
किंवा सांगितलं इकडे गेलाय स्लो गेलाय का फास्ट गेलाय हे पण सांगावं लागेल ना, पूर्ण आयडिया येणारच नाही त्याशिवाय. म्हणजे कुठलीही वेक्टर क्वांटिटी जी आहे त्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही गोष्टी असतात आणि या दोन्हीपैकी दोन्ही सांगितल्या तरच त्याची पूर्ण कल्पना येते. अशा ज्या फिजिकल क्वांटिटी असतात त्यालाच आपण वेक्टर क्वांटिटी म्हणतो. वेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी लक्षात ठेवा. तुम्ही जर फक्त मॅग्निट्यूड सांगितलं तर पूर्ण आयडिया येत नाही, फक्त डायरेक्शन सांगितलं तरी पूर्ण आयडिया येत नाही. दोन्ही गोष्टी सांगाव्या लागतात. मग मी इथं सांगत असताना काय सांगणार, हे व्हेरिकल हे वाहन 30 किलोमीटर पर आवर या साईडने चाललंय, या डायरेक्शनने चाललंय असं सांगावं लागेल ना. इथं सांगताना मला काय सांगावं लागेल, ते व्हेरिकल 30 किलोमीटर पर आवर म्हणजे 30 ला 30 ठेवलंय, त्याचं बदललं नाही, पण या दिशेने चाललंय असं म्हणावं लागेल. डायरेक्शन बदलून सांगावं लागेल. इकडे चाललंय असं म्हणावं लागेल, इथं आल्यावर इकडे चाललंय म्हणावं लागेल, इथं आल्यावर इकडे चाललंय म्हणावं लागेल, इथं आल्यावर इकडे चाललंय म्हणावं लागेल. डायरेक्शन प्रत्येक ठिकाणी बदलून सांगावं लागेल का नाही. आणि इथं आल्यावर काय सांगावं लागेल मला, हे व्हेरिकल 30 किलोमीटर पर आवर गेले पण या डायरेक्शनने गेले, म्हणजे ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं सांगताय काय तिथं. डायरेक्शन का वेगळी सांगताय, डायरेक्शन जरी बदलली तरी बदलली. वेलॉसिटी इथं चेंज झाली, जे बऱ्याच जणांना वाटतं वेलॉसिटी चेंज झालीच नाही, तो तुमचा गैरसमज. आता इथून पुढे लक्षात ठेवायचं, जेव्हा जेव्हा वेक्टर क्वांटिटी आपण घेतो त्यावेळेस त्याची मॅग्निट्यूड बदलली तरी बदलली, मला 3/17 वगैरे झालं तरी बदललीच. आणि जर मॅग्निट्यूड न बदलता फक्त डायरेक्शन जरी बदलली तरी ती फिजिकल क्वांटिटी बदलली, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. जर इथं स्पीड विचारलं असतं, या गाडीचं स्पीड चेंज झालं का, तर त्याचं उत्तर नाही, हे करेक्ट आहे. स्पीड किती आहे, 30 किलोमीटर पर आवर. स्पीड सांगताना आपण डायरेक्शन सांगतो, स्पीड किती आहे, 30 किलोमीटर. प्रत्येक क्षणी त्याचं स्पीड 30 किलोमीटर पर आवर आहे. स्पीड चेंज झालं नाही का, नाही चेंज झालं, कारण स्पीड ही स्केलर क्वांटिटी. डायरेक्शन वेलॉसिटीची डायरेक्शन नाही सांगितली की त्याला स्पीड म्हणायचं, डायरेक्शन सहज स्पीड सांगितलं की त्याला वेलॉसिटी म्हणायचं, हे लक्षात ठेवा. मग वेलॉसिटी सांगत असताना डायरेक्शन बदलली इथं, म्हणून वेलॉसिटी चेंज झाली. स्पीड जरी चेंज झालं नसलं तरी. आणि तिसरी एक शक्यता, वेलॉसिटी चेंज होण्याची एक शक्यता काय, मॅग्निट्यूड बदलली तरी बदलली. डायरेक्शन बदलली फक्त, मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे पण डायरेक्शन चेंज झाली तरी चेंज झाली. आणि तिसरी शक्यता, मॅग्निट्यूड पण बदलली, डायरेक्शन पण बदलली. म्हणजे इथं 15 किलोमीटर पर आवर गेला टर्न घेताना, आणि टर्न पण झाला, मॅग्निट्यूड पण बदललीच आणि डायरेक्शन पण बदलली, दोन्ही गोष्टी बदलल्या आणि वेलॉसिटी चेंज झालीच. म्हणजे युनिफॉर्म राहिली नाही, नॉन युनिफॉर्म असं म्हणावं लागेल आपल्याला. लक्षात घ्यायचं. ठीक आहे. म्हणजे जी वेक्टर क्वांटिटी असते ती कधी कधी चेंज झाली असं म्हणू शकतो, आयदर बाय चेंज इन मॅग्निट्यूड, ऑर बाय चेंज इन डायरेक्शन, ऑर बाय चेंज इन बोथ मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन. ठीक आहे. तर वेलॉसिटी चेंज झाला असं कधी म्हणायचं, मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे फक्त डायरेक्शन बदलली तरी चेंज झाली, डायरेक्शन कॉन्स्टंट आहे फक्त मॅग्निट्यूड बदलली तरी चेंज झाली. सरळ रेषेतच चाललाय पण 30च्या जागी 32 झाला, 35 झाला, 25 झाला, 24 झाला, बदललीच ना वेलॉसिटी. म्हणजे फक्त मॅग्निट्यूड बदलली, डायरेक्शन कॉन्स्टंट राहिली तरी बदलली, डायरेक्शन बदलली, मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहिली तरी बदलली, दोन्ही चेंज झालं तरी चेंज झाली. मग ती नॉन युनिफॉर्म झाली. मग युनिफॉर्म वेलॉसिटी कधी आणि नॉन युनिफॉर्म कधी, लक्षात ठेवा. युनिफॉर्म वेलॉसिटी जर म्हणायचं असेल तर तुम्हाला काय काय म्हटलं पाहिजे, त्याची मॅग्निट्यूड पण कॉन्स्टंट राहिली पाहिजे, त्याची व्हॅल्यू जी आहे 30 किलोमीटर पर आवर ही जी किंमत आहे ती पण कॉन्स्टंट राहिली पाहिजे, डायरेक्शन पण कॉन्स्टंट राहिली पाहिजे, चेंज नाही झाली पाहिजे, तरच वेलॉसिटी युनिफॉर्म आहे असं म्हणता येईल आपल्याला, नाहीतर नाही. हे कन्सेप्ट क्लिअर झाले ना. हे लिनियर मोशन मधलेच कन्सेप्ट तुमचे क्लिअर नव्हते, सर्क्युलर मोशन मध्ये कसे येणार मग. आता हे कळल्यानंतर सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला आपोआपच कळेल. ठीक आहे. आता सर्क्युलर मोशन कडे येऊया, म्हणजे या चॅप्टर कडे येऊया 12वीच्या. हे 9वीतलं 11वीतलं नॉलेज होतं. तर एक बॉडी या सर्कलवरून फिरायला गेली, अशी अँटी क्लॉकवाईज फिरते असं गृहीत करूया आपण. ठीक आहे. ओ हा त्याचा सेंटर आहे. ठीक आहे. सुरुवातीला ए या ठिकाणी होती, थोड्या वेळाने बी या ठिकाणी जाईल, ही फिरते काही, बरोबर आहे. आता ही बॉडी अशी फिरत असताना ए पासून निघाली, पूर्ण एक चक्कर मारलं, परत ए पाशी आली, 2 सेकंद लागले. ठीक आहे. एक सारख्या गतीने चालली, अजिबात कमी जास्त होत नाही. 2 सेकंद लागले तर घड्याळच लावलं होतं आपण, 2 सेकंदात बरोबर आहे. परत पुढच्या रिव्होल्युशनला परत 2 सेकंद लागले. प्रत्येक वेळी 2च सेकंदात एक रिव्होल्युशन पूर्ण करायला लागले ही बॉडी. ठीक आहे. तर मला सांगा, या गोष्टीमध्ये त्या बॉडीचं किंवा त्या पार्टिकलचं स्पीड म्हणतोय कॉन्स्टंट आहे का, स्पीड कॉन्स्टंट आहे का, चेंज होते का, त्याची
स्पीड कमी पण होत नाही, जादा पण होत नाही, एक सारख्या गतीत जातोय म्हणून तर प्रत्येक वेळी 2 सेकंदात चक्कर पूर्ण करतोय. बरोबर आहे का? म्हणजे स्पीड चेंज झालंय काहीच नाहीये. मग असं जर असेल तर ही बॉडी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करते असं म्हणायचं. व्हेलॉसिटीचं काय होतं इथं? लक्षात घ्या, व्हेलॉसिटीला डायरेक्शन पण असते. या ठिकाणी जर ए या ठिकाणी विचार केला तर ती बॉडी या दिशेने चाललेली आहे, त्याची व्हेलॉसिटी अशी टँजेन्शियल डायरेक्शन असते. नेहमी लक्षात ठेवा, ही व्हेलॉसिटी. बी या ठिकाणी जर व्हेलॉसिटीचा विचार केला तर ती या दिशेने चाललेली आहे, इथं जर विचार केला तर या दिशेने चालली, इथं जर विचार केला तर या दिशेने चालली, इथं जर विचार केला तर या दिशेने चालली. प्रत्येक क्षणाला प्रत्येक पावला त्याची डायरेक्शन बदलते व्हेलॉसिटीची. जरी त्या व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असली, एक समान गतीने फिरायला लागलेली आहे, डायरेक्शनचं काय? प्रत्येक ठिकाणी डायरेक्शन चेंज व्हायला लागली आहे. प्रत्येक क्षणाला प्रत्येक इन्स्टंटला त्याची डायरेक्शन चेंज होते. म्हणजे व्हेलॉसिटी काय होते रे? चेंज होते ना, व्हेलॉसिटी बदलते ना. जरी त्याचं स्पीड कॉन्स्टंट असलं, दो इट्स स्पीड इज कॉन्स्टंट, दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ द व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट, डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी चेंजेस कंटिन्युअसली. Thus, in this motion, velocity is not constant because its direction changes continuously. But magnitude of the velocity is constant. That is, speed of the body remains constant. But its direction changes continuously. That's why velocity is not constant. बघा लक्षात घ्या, स्पीड कॉन्स्टंट आहे म्हणतोय मी, पण व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाही. मग आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन ह्याच्यावर घेता येईल. ती डेफिनेशन जरा वेळाने सांगतो मी. त्याच्या अगोदर मला हे सांगायचं आहे की कशावरून त्याची डायरेक्शन अशीच असते व्हेलॉसिटीची, याची चर्चा आधी करू. काय जण म्हणतील इथे डायरेक्शन अशीच कशावर असते का? सरांनी सांगितलं अशी असते म्हणून. असं कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नको आहे. तुम्हाला ते जसं एक्सप्रेशन सांगताना पाहिजे इथे डायरेक्शन कशी काय, कशावरून पुस्तकात लिहिले म्हणून, सरांनी सांगितले म्हणून. 2 पैकी एकच ऑप्शन असतो तुमच्याकडे. ठीक आहे का? बरं ह्याची डायरेक्शन आहे अशी असते कशावर? काय एखादं उदाहरण सांगते, ढेव उदाहरण सांगताय त्याला. भुईचक्कर उडवले, भुईचक्कर दिवाळी, भुईचक्कर सारखं दिसते. काय होत असतं बघा, ते आपण ज्यावेळेस पेटवतो त्याला असं कागदाची पाईप तयार केलेली असते, बरोबर आहे, आणि त्यात दारू गोळा भरलेला असतो. आणि तो ज्यावेळेस आपण इथं पेटवतो त्यावेळेस आपण दारू गोळा पेटवून त्यातनं गॅसेस, हॉट गॅसेस एकदम फास्ट बाहेर पडतात. हे या गॅसला बाहेर ढकलतंय. न्यूटन थर्ड लॉ नुसार काय होतंय, तो त्याला पुढे ढकलतो, इकडे ढकलतो, इकडे ढकलतो, म्हणून ते काय होते, फिरत राहते. पण लक्षात घ्या, हे फिरत असताना जळलेले जे पार्टिकल आहेत, कागदाचे तुकडे वगैरे, ते सुट्टे होते ना त्याच्यापासून. पण ते सुट्टे होताना काय होते बघा, आता असं फिरते समजूया भुईचक्कर. ठीक आहे, इथं या क्षणाला तो पार्टिकल बाजूला झाला, सरळ जातो का त्याच्याबरोबर गोलगोल फिरत बसतो. इथं त्याच्यापासून मोकळा झाला की सरळ जाणार आहे, इथं त्याच्यापासून सुट्टा झाला की सरळ जाणार आहे, इथं त्याच्यापासून सुट्टा झाला की सरळ जाणार, इथं त्याच्यापासून सुट्टा झाला की असं सरळ जाणार. म्हणून भुईचक्कर असं दिसतं. म्हणजे या ठिकाणी जर पार्टिकल सुटला त्या भुईचक्कर पासून तर सरळ जातोय, म्हणजे तिथे व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी सरळ आहे. बरोबर आहे. इथं सुटला तर असा जातोय, इथं सुटला तर असं जातोय. दुसरा एक उपाय सांगतो तुम्हाला, उदाहरण भरपूर सांगतो. छोटासा दगड घेतला, दोरी घेतली, फिरवलं, गोफन. आपण छोटासा दगड घेऊन असं फिरवायला लागलोय, ही बॉडी आहे आणि ह्या ओ या पॉइंट भोवती फिरवायला लागलोय आपण. अशी फिरवत 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 आलो आणि इथं आल्यानंतर दोरी सोडून दिली का तुटली दोरी, त्या तिथं गाठ गेली, सुटली. काय होईल, दगड फिरत बसेल असं, थोड्या वेळ फिरतो म्हणून जातो ना, 1 सेकंद सुद्धा असा टर्न होणार नाही, सरळ जाईल असा. ज्या क्षणाला दोरी सुटते त्या क्षणाला तो सरळ जातो. इथं आल्यानंतर जर दोरी सुटली असती इकडे गेला असता, इथं आल्यावर सुटली असते इकडे गेला असता, इथं आल्यावर सुटली असते इकडे गेला असता. लक्षात घ्या, याचा अर्थ इथे व्हेलॉसिटी डायरेक्शन अशी होती. मग असा ओळख कसं काय होता, तर दोरीच्या साह्याने आता त्याला इकडे ओढतोय. लक्षात घ्या, दोरीच्या साह्याने इकडे ओढतोय. खरं तर तो असाच चालला होता, पण ह्या स्ट्रिंगच्या साह्याने त्याला या दिशेने फोर्स लावलं. मग आता मला सांगा, एक साधी सोपी घटना सांगतो मी. इथे एक दगड आहे, इकडे एक दोरी बांधली, इकडे एक दोरी बांधली, दोन्हीकडे एकदम ओढा बरं त्याला, एकदम ऍट ए टाइम दोन्हीकडे ओढायला चालू करायचं. कुठे जाईल तो, इकडे जाईल का इकडे जाईल, इकडे पण नाही जाणार, इकडे पण नाही जाणार, इकडे येईल ना असा, बरोबर आहे का. आता इथं आल्यानंतर मी काय करणार आहे, या दिशेने आणि या दिशेने एकदम ओढणार आहे. इकडे जाईल का इकडे जाईल, इकडे येईल, बरोबर आहे. इथं आल्यावर काय करणार आहे, या दिशेने आणि या दिशेने एकदम ओढणार आहे, इकडे येईल. अरे असं करत 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 काय होईल, सर्क्युलर मोशन तयार.
प्रत्येक क्षणाला त्याची डायरेक्शन अशी टँजेन्शियल म्हणतात का, टँजंट काढले ना 10वीला सर्कल या चॅप्टर मध्ये, तर टँजेन्शियल टँजंटच्या डायरेक्शननी त्याची डायरेक्शन आहे व्हेलॉसिटीची, म्हणून त्याला टँजेन्शियल डायरेक्शन असं म्हणतात. तर टँजेन्शियल डायरेक्शन व्हेलॉसिटीची डायरेक्शन असते आणि सेंटरच्या दिशेने एक प्रकारचा आपण फोर्स देत असतो. ते फोर्स त्या क्षणाला द्यायचं बंद केलं, तुम्ही दोरी सोडली किंवा तुटली, फोर्स द्यायचं बंद केलं, त्या बॉडीचं सर्क्युलर मोशन करायचं काही नडलं नाही, सरळ जाते. केवळ तुम्ही असं ओढताय म्हणून ती वळतीये. लक्षात घ्या, तुम्ही ज्या क्षणाला हे फोर्स द्यायचं बंद कराल त्या क्षणाला ती बॉडी सरळ निघून जाते. म्हणजे तिथे व्हेलॉसिटी कशी अशीच आहे, फक्त आपण फोर्स लावल्यामुळे ते टर्न झालं एवढंच. फोर्स लावायचं बंद करा बघा, टर्न होणार नाही, सरळ जाणार आहे. म्हणजे त्याची डायरेक्शन अशी असते, त्याची जर डायरेक्शन अशी असते तर अशीच बॉडी गेली असते ना, त्याची डायरेक्शन अशी म्हणून तर इकडे जाते ना. म्हणजे हे कन्फर्म होतं या उदाहरणावरून की सर्क्युलर मोशन करणाऱ्या बॉडीची प्रत्येक क्षणाला जर व्हेलॉसिटी काढायची असेल त्याची डायरेक्शन, तर त्या सर्कलला काय करायचा, टँजंट काढायचा, ती त्याची डायरेक्शन असते. ठीक आहे. अजून पण उदाहरण सांगता येते. स्प्रिंकलर बघितलं, स्प्रिंकलर शेताला पाणी देण्यासाठी आता स्प्रिंकलर आलेले आहेत. असा पाईप असतो, त्याला एक छोटासा पाईप जोडून परत असा उभा केलेला असतो आणि त्याला एक स्प्रिंकलर असतो बघा असं. ठीक आहे. विशेषतः कोणाच्या शेतात वगैरे असेल तर त्यांनी पाहिलं असेल हे, बरोबर आहे. आणि ह्याच्यातनं पाणी बाहेर पडत असतं, ह्याच्यातनं पाणी बाहेर पडत, भुईचक्र सारखं दिसतं बघा. त्याचं कारण आहे, पाणी जिथून बाहेर पडतं तिथं ते सरळ जाणार आहे, हे लक्षात घ्या. आणि पाणी इकडं बाहेर पडतं फिरतं, कारण पाण्याला ते बाहेर जाते. म्हणजे न्यूटन थर्ड लॉनुसार ते याला इकडं फोर्स देणार, इक्वल ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट, त्याच्यामध्ये फिरतं. पण पाणी ज्या क्षणाला त्या पाईपमध्ये बाहेर पडतं त्या क्षणाला ते सरळ जातं. जरी हे गोल फिरत असलं तो स्प्रिंकलर, तरी पाणी ज्या क्षणाला सुटतं त्या क्षणाला ते सरळ जातं, कारण त्याची डायरेक्शन कशी असते, ते सर्क्युलर पाथ जो असतो ना त्याचा स्प्रिंकलरचा, त्याला टँजेन्शियल असते. लक्षात घ्या. म्हणून तर तसं लक्षात घ्या, असं सर्कल तयार होतो बघा. परत पाणी जेवढ्या भागात पडलेलं आहे तर सर्कल तयार होतो, बरोबर आहे. किती प्रेशर आहे वगैरे त्याच्यावर अवलंबून किती लांब सर्कल तयार झालं ते, म्हणजे टँजेन्शियल डायरेक्शन व्हेलॉसिटी असते, हे कन्फर्म आहे. आता दुसरं अजून उदाहरण सांगू शकतो मी. ठीक आहे. समजा इथं सूर्य आहे आणि इथं पृथ्वी आहे. पृथ्वी किंवा सगळे बाकीचे जे प्लॅनेट आहेत ते सूर्याभोवती सर्क्युलर मोशन मध्ये फिरतायत ना. कसं काय सर्क्युलर मोशन मध्ये कसं काय फिरायला लागले, का सूर्याने साखळी बिकळी बांधली अशी फिरवायला लागला, असं गोफर कशी फिरवत तशी, तिथं कुठं फोर्स आहे. लक्षात ठेवा, कुठल्याही बॉडीला सर्क्युलर मोशन करायची असेल तर ह्या दोन गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. ह्या दोन गोष्टीपैकी एक जरी गोष्ट नसेल तर सर्क्युलर मोशनच पॉसिबल नाही. त्याला टँजेन्शियल डायरेक्शन व्हेलॉसिटी पाहिजे आणि सेंटरच्या दिशेने फोर्स पाहिजे. त्या फोर्सला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात. सेंट्रिपिटल फोर्स नावाचं खास आर्टिकल आहे आपल्याला, त्याच्यावर शॉर्ट नोट लिहा वगैरे, त्याची डेफिनेशन, त्याचा फॉर्म्युला वगैरे सगळे ना त्याच्यावर गणित सोडवायचे. पुढे येईल, पुढे आपण जास्त चर्चा तिथं करूया. पण आता तात्पुरतं मी सांगतो की सेंटरच्या दिशेने असणारं फोर्स सेंट्रिपिटल फोर्स म्हणायचं आणि टँजेन्शियल डायरेक्शन असणारी व्हेलॉसिटी, या दोन गोष्टीशिवाय सर्क्युलर मोशन पॉसिबलच नाही. कुठली पण घटना असते याला एक अपवाद नाही सर्क्युलर मोशन. मग सूर्याभोवती पृथ्वी फिरते कसं काय, तर जेव्हा केव्हा पृथ्वी तयार झाली, ग्रहमाला आपली तयार झाली, त्यावेळेस पृथ्वीला अशी व्हेलॉसिटी मिळालेली. कशी मिळाली, काय मिळाली, स्फोट झाला, महास्फोट झाला वगैरे वगैरे, ते सगळं बाजूला राहू द्या, पण अशी त्याला व्हेलॉसिटी मिळाली. पण ती सरळच का जात नाही. अर्थ आणि सन यांच्यामध्ये काय आहे रे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, तेच न्यूटनने शोधून काढले. असल्या घटनेवरून ते शोधून काढलेलं आहे, हे लक्षात घ्या. त्याचा फॉर्म्युला वगैरे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन येणार आहे पुढच्या चॅप्टरमध्ये. ग्रॅव्हिटेशन नावाचा टॉपिक आहे, ते 11वीला पण, फोर्स या चॅप्टरमध्ये 9वीला पण होतं तुम्हाला, ते आता डिटेलमध्ये पाहायचं आहे आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये. पण या दिशेने सूर्य त्याला ओढत असतो आणि पृथ्वी या दिशेने चाललेली असते. मग ती इकडं पण जाणार नाही, इकडे पण जाणार नाही, इकडे येईल, असं प्रत्येक क्षणाला होतं, म्हणून ती सर्क्युलर मोशन करत असते. किंवा चंद्र पृथ्वीवर फिरतो, तेच परत होणार आहे. कुठलाही प्लॅनेट सूर्यावरती फिरतो ना, तो याच टँजेन्शियल डायरेक्शन व्हेलॉसिटी असते आणि सेंटरच्या दिशेने फोर्स असते एक प्रकारचं, ते इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ठीक आहे. ते फोर्स वेगवेगळं असू शकतं. ओपनला दोरीच्या साह्याने, इथं ग्रॅव्हिटेशनल आहे. समजा न्यूक्लियस होती, इलेक्ट्रॉन फिरतोय सर्क्युलर मोशन मध्ये, तो कसं काय करतोय, इलेक्ट्रॉन जेव्हा केव्हा तयार झाला त्या न्यूक्लियस मध्ये फिरणार तेव्हा त्याला अशी व्हेलॉसिटी मिळालेली आहे पहिलीच. आणि पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन, ह्याच्यामध्ये काय असतं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, ते तिथं सेंट्रिपिटल फोर्स म्हणून काम करते. आणि मग ती बॉडी इकडे पण जात नाही, इकडे पण जात नाही, इकडे, असं प्रत्येक क्षणाला होतं. म्हणजे तिथं सुद्धा टँजेन्शियल डायरेक्शन व्हेलॉसिटी आहे ना. समजा ही नसेल व्हेलॉसिटी, काय होईल, अरे मस्त इकडे पसंत हे जाऊन इथं आगळेल की, आणि समजा हे नसेल सरळ जाईल ना. त्या दोन्ही गोष्टी पाहिजे तरच सर्क्युलर मोशन पॉसिबल आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आता इथून क्लिअर झालं, मी 4-5 उदाहरणं सांगितली की सर्क्युलर मोशन करणारी कुठलीही बॉडी असू द्या त्याची
कुठल्याही क्षणाला जर व्हेलॉसिटीची डायरेक्शन काढायची असेल तर कशी काढायची? तिथं टँजंट काढायची. पण टँजंट काय जर अशी काढू का अशी काढू? अरे बॉडी क्लॉकवाईज फिरते का अँटी क्लॉकवाईज फिरते बघ ना. अँटी क्लॉकवाईज फिरली तर असा भाग काढला तर, क्लॉकवाईज फिरली तर असा काढला, क्लॉकवाईज फिरली तर असा भाग, अशी डायरेक्शन असेल का? नाही. हा, तर कुठल्याही इन्स्टंटला जर तुम्हाला लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन पाहिजे असेल सर्क्युलर मोशन करणाऱ्या बॉडीची, तर त्या ठिकाणी टँजंट काढायचा. टँजन्शियल डायरेक्शन ही त्याची लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन असते. मग आता मला सांगा, इथं डायरेक्शन अशी आहे, इथं डायरेक्शन अशी आहे, इथं डायरेक्शन अशी आहे, इथं डायरेक्शन अशी आहे, प्रत्येक क्षणाला डायरेक्शन काय व्हायला लागले? व्हेलॉसिटीची चेंज व्हायला लागली. म्हणजे व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे का? मी तुम्हाला मगाशी म्हणून क्लिअर केलं की इथं व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे. एक समान गतीने फिरायला प्रत्येक वेळी एक चक्कर मारायला जेवढा वेळ लागतो तेवढ्याच वेळेत प्रत्येक वेळी चक्कर मारायला लागली बॉडी, म्हणजे याचं स्पीड कॉन्स्टंट आहे. लक्षात घ्या. पण व्हेलॉसिटी स्पीड कॉन्स्टंट, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे म्हणते बरेच. अरे स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे, त्या डायरेक्शन बदलली तर काय फरक पडत नाही त्याला. पण व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे का? का कॉन्स्टंट नाहीये? जरी व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड कॉन्स्टंट असलं तरी डायरेक्शन कॉन्स्टंट नाही. अँड ड्यू टू चेंज इन डायरेक्शन व्हेलॉसिटी इज नॉट कॉन्स्टंट. ठीक आहे. आणि मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन काय? ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. ठीक आहे. पण ह्या स्पीड कॉन्स्टंट आहे, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे का? नाही. व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड फक्त कॉन्स्टंट आहे. मग युसीएफ दॅट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कॅन बी डिफाइन्ड ॲज, ही डेफिनेशन मला समजावून सांगायची तुम्हाला. त्यासाठी मी हे सगळं सांगितलं आहोत. हे सगळं नॉलेज पाहिजे तुम्हाला, बेसिक नॉलेज. मग हे सगळं क्लिअर कळते. तर आता तुम्हाला डेफिनेशनचा अर्थ आपोआप कळेल. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कॅन बी डिफाइन्ड ॲज मोशन ऑफ द बॉडी, बॉडी म्हणा, पार्टिकल म्हणा, ऑब्जेक्ट म्हणा, चालते, काहीतरी एक म्हणा आपण. मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल विथ कॉन्स्टंट लिनियर स्पीड. मी काय म्हटलो बघा? विथ कॉन्स्टंट लिनियर स्पीड. मोशन ऑफ द बॉडी अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल विथ constant linear speed is called as UCM, that is uniform circular motion. एक समान गतीने बॉडी फिरली पाहिजे. म्हणजे समजा आपण फॅन बंद असताना चालू केला की फास्ट स्पीड फिरायला लागतो नाही, त्याला स्पीड घ्यायला काहीतरी वेळ जातो. पहिल्यांदा एका सेकंदाला एकच चक्कर मारेल, परत एका सेकंदाला 2 चक्कर मारेल, परत एका सेकंदाला 5 मारेल, परत एका सेकंदाला 20 मारेल. आता 20 ते 20 फास्ट काढले. परत एका फुल स्पीडने फिरायला लागला की प्रत्येक सेकंदाला 20 चक्कर मारतो. मग त्याच्यातला एखादा पार्टिकल घेतला आणि मार्किंग केलं तर तो सर्क्युलर मोशन करतोय ना, प्रत्येक सेकंदाला 20 चक्कर मारतोय. ते युनिफॉर्म स्पीडने फिरतोय. बंद केला होता फॅन, बंद केलं थांबतो का जागच्या वर? नाही, त्याचं स्पीड कमी 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 मग थांबतो. तर बंद बटन केल्यापासून तो पूर्ण थांबेपर्यंत, रेस्ट पोझिशनला येऊपर्यंत ती मोशन आहे ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन नाही. कारण त्याचं स्पीड कमी 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 व्हायला लागते. आणि चालू केल्यावर फुल स्पीड जोपर्यंत अटेंड होत नाही तोपर्यंत ती मोशन जी आहे त्या पार्टिकलची फॅनची आहे ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे का? नाही, कारण तिथं त्याचं स्पीड वाढत जाते. पण एकदा का फुल स्पीडने फिरायला लागला, एका सेकंदाला जेवढ्या चक्कर मारते प्रत्येक वेळी तेवढा चक्कर मारणार आहे प्रत्येक सेकंदाला, बरोबर आहे? तिथं कॉन्स्टंट लिनियर काय? लिनियर स्पीड. मी अँग्युलर व्हेलॉसिटी अजून बोललोच नाही काय. हीच डेफिनेशन आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटीच्या स्वरूपात पण सांगता येते, सांगायची पण आहे. पण मी सध्या लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर स्पीड विषयी बोलायला लागलोय. तर मोशन of the body along the circumference of a circle is called a circular motion. Circular motion की definition अशी. ठीक आहे. Circular motion is a special case of linear motion in which body moves along the circumference of a circle. Is called as circular motion. किंवा असं पण म्हटलं जातं motion of the body along the circumference of a circle is called as circular motion. पण आता uniform circular motion म्हणजे काय? Motion of the body along the circumference of a circle with constant linear speed is called as UCM, that is uniform circular motion. लक्षात घ्या, इथं स्पीडच्या जागी जर तुम्ही व्हेलॉसिटी शब्द लिहिला तर चालेल का? याचा विचार करूया. मोशन ऑफ द बॉडी अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल विथ कॉन्स्टंट लिनियर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट काय घ्यायची? प्रत्येक क्षणाक्षणामध्ये त्याची डायरेक्शन बदलते. मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे बरोबर आहे व्हेलॉसिटीची, पण डायरेक्शन बदलते. डायरेक्शन बदलते तर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट म्हणू का रे आपण? मग अशी म्हणत होता की
वळली 30-30 km/h राहिलं पण टर्न झाली तर वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे का? हो कॉन्स्टंट आहे असं म्हटले होते. तर ते लक्षात ठेवा, तो तुमचा गैरसमज होता. तिथे वेलॉसिटी क्षणाक्षणाला पावलं पावली बदलते. का तर मॅग्निट्यूड बदलल्यामुळे नाही, डायरेक्शन बदलल्यामुळे. म्हणजे इथं वेलॉसिटी कॉन्स्टंट नाहीच आहे. मला कुठल्याही सर्क्युलर मोशन मध्ये वेलॉसिटी कॉन्स्टंट राहू शकत नाही. का? डायरेक्शन बदलते. डायरेक्शन जर नाही बदलली तर सर्क्युलर मोशनच होणार नाही. सरळ जाईल ना बॉडी. सर्क्युलर मोशन होण्यासाठी डायरेक्शन बदलली पाहिजे. डायरेक्शन बदलली तर वेलॉसिटी कॉन्स्टंट म्हणू शकत नाही. ओके, म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये कुठल्याही परिस्थितीत वेलॉसिटी कॉन्स्टंट नसतेच. स्पीड कॉन्स्टंट असतं किंवा मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी असं म्हटलं पाहिजे. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची तर डेफिनेशन तुम्ही अशी लिहिली की मोशन ऑफ द बॉडी along the circumference of a circle with constant linear speed म्हणलं बरोबर आहे. पण मोशन ऑफ द बॉडी along the circumference of a circle with constant linear velocity म्हणलं की फुली आणि झिरो मार्क आहे. तुम्ही म्हणणार काय स्पीडच्या जागी व्हेलॉसिटी लिहिली, व्हेलॉसिटी स्पीड एकच कसं असतं? बरोबर आहे. व्हेलॉसिटी स्पीड जर एकच असेल तर मग असं आणि असं एकच म्हणणार आम्ही. बरोबर आहे. हा, तुम्ही व्हेलॉसिटी स्पीडला जर एकच सारखंच म्हणलं तर अशी फुली केली काय ना अशी फोन केली काय एकच म्हणू. अशी मार्क दिली का अशी मार्क दिली का एकच म्हणणार, तसं नाही. बरोबर आहे ना. तर हे लक्षात घ्या, चालत नाही. एक शब्द जरी बदलला डेफिनेशन मधला अर्थ बदलतो, हे कळलं का बघा तुम्हाला. म्हणून डेफिनेशन जे आहेत तशा पाठ पाहिजे, समजून घेतल्या पाहिजेत. नुसत्या घोकंपट्टीने पाठ करायच्या नाही, पण समजून घेऊन त्याच्यातला एकही शब्द न बदलता आहे तशा पेपरमध्ये यायचे. त्यासाठी ते पाठ पण पाहिजे. लॉ असू द्या, डेफिनेशन असू द्या, किंवा समजा बदलला शब्द त्याचा मिनिंग नाही बदलायला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत. तुम्ही जर असं म्हटलं असता मोशन ऑफ द बॉडी अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल विथ कॉन्स्टंट लिनियर स्पीड म्हणा चालतंय, किंवा मोशन ऑफ द बॉडी अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल इन विच मॅग्निट्यूड ऑफ द लिनियर व्हेलॉसिटी रिमेन कॉन्स्टंट तर चालेल. ह्याच्यात समानार्थी वाक्य आलं ते तर तुम्हाला डेफिनेशनचे फुल मार्क मिळतील. मॅग्निट्यूड ऑफ द व्हेलॉसिटी लिनियर व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट म्हणताय ना, मग चालतं. मॅग्निट्यूड ऑफ द लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड ना, बरोबर आहे. हा, तर चालेल. दुसरा एक मार्ग आहे डेफिनेशनचा. मला सांगा, अँग्युलर व्हेलॉसिटी जर प्रत्येक वेळी समान चक्कर मारत असेल, प्रत्येक वेळी जर एक चक्कर मारला 2च सेकंद लागत असतील, एक चक्कर मारतो म्हणजे अँगल किती कापतो? 360. पायच्या भाषेत, रेडियनच्या भाषेत 2π 360 डिग्री म्हणजे 2π रेडियन असतं. लक्षात ठेवायचं. कन्व्हर्शन फॅक्टर आहे हा रेडियन आणि डिग्री झाला. किंवा समजा ह्याच्यात निम्म केलं मी 180 डिग्री तर किती आला? ह्याच्यात पण निम्म करा पाय रेडियन. 90 डिग्री म्हणलं तर अजून ह्याच्यात निम्म करा, ह्याच्यात निम्म केलं, ह्याच्यात निम्म करा, π/2 येईल. अजून निम्म केलं चल 4π येईल, π/4 ह्याच्यात निम्म अजून 45 डिग्री आहे. तर हे कन्व्हर्शन माहित पाहिजे. एकच कुठलं तर लक्षात ठेवायचं, त्याच्याप्रमाणे करायचं. पाय रेडियन म्हणजे किती रे? 180 डिग्री माहित पाहिजे. गणित सोडताना आपलं उपयोग पडणार. मग मला सांगा, एक चक्कर मारायला वेळ 2 सेकंद लागला आणि अँगल किती कापला? 2π. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. प्रत्येक वेळी अँग्युलर डिस्प्लेसमेंट 2π होणार आहे एक चक्कर मारल्यावर, किंवा 360 डिग्री होणार आहे. त्याला 2च सेकंद लागला म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी बदलली का? नाही बदलली. पण अँग्युलर व्हेलॉसिटी व्हेक्टर क्वांटिटी त्याची डायरेक्शन बदलते का बघूया की जरा. बॉडी अशी फिरते, अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन कशी काढायची? राईट हँड थंब सकाळ सांगितलं. राईट हँड थंब मला असा पकडावा, ऍक्सिस असा आहे असा पकडावा लागेल. तो डायरेक्शन कशी आहे आपल्याकडे. अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन अशी आहे. मला सांगा, बॉडी कुठं जरी असली तरी डायरेक्शन कशी आहे? अँग्युलर अशीच आहे. बदलते का? नाही बदलते. मग लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन पावलं पावले बदलते, क्षणाक्षणाला बदलते. पण अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन कुठे बदलते? बदलत नाही ना, अशीच राहते ना. हा, बॉडी थांबून उलटी फिरायला लागली तर मग असा हात पकडावा लागेल, मग तिकडे जाईल. अरे पण बॉडी जर थांबली उलटी फिरायला लागली तर तिथं अँग्युलर व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूडच कॉन्स्टंट नाहीये. थांबते उलटी फिरायला लागली म्हणजे थांबायला स्पीड कमी करावं लागेल ना, तिथं मॅग्निट्यूडच कॉन्स्टंट नाहीये. मग नॉन युनिफॉर्मच म्हणावं लागेल ना तुझं. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन तुम्ही अशी पण सांगितली तर चालते. मोशन ऑफ द बॉडी अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हटलं तर कॉन्स्टंट म्हणू शकता तुम्ही, कारण त्याची डायरेक्शन पण बदलत नाही, मॅग्निट्यूड पण बदलत नाही. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर मग अँग्युलर साठी व्हेलॉसिटी म्हणू शकता, पण लिनियरला कॉन्स्टंट लिनियर व्हेलॉसिटी म्हणू शकता का? नाही म्हणू शकत. कळलं का बघा बारकावे लागली. आता फक्त डेफिनेशन समजून घ्यायला लागले. आज युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची तशीच का, काय काय चालेल का, काय काय चालणार, एवढा सगळा डिटेलमध्ये अभ्यास केला किंवा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न चुकत नाही त्याची. नाहीतर मग ढगात गोळ्या मारवा, नाहीतर आपण जे नेमकं म्हणतो ते चुकीचं असतं. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. म्हणजे 2-3 प्रकारे आता डेफिनेशन मी सांगतो. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन और यूसीएम
can be defined as motion of the body along the circumference of a circle with constant linear speed. एक ऑप्शन झाला. नंबर 2 ऑप्शन काय आहे? मोशन ऑफ द बॉडी along the circumference of a circle in which magnitude of the linear velocity remain constant is called as uniform circular motion. Number 3 ऑप्शन आहे motion of the body along the circumference of a circle with constant angular velocity. Angular velocity म्हणा, angular speed म्हणा चालते. कारण angular velocity ची आणि speed ची दोघांची काय कॉन्स्टंटच आहे. त्या velocity म्हणलं तर डायरेक्शन पण बघायला लागतं, डायरेक्शन पण कॉन्स्टंटच राहते इथं. आणि मग UCM म्हणजे एक समान गतीने बॉडी याच्यावर फिरायला पाहिजे, त्याला UCM असं म्हणणार आहे, लक्षात घ्या. आणि मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर एखादी बॉडी करत असेल तर त्याची डेफिनेशन तर मी आतापर्यंत सांगितलीच, आतापर्यंत आपण तीच चर्चा केली. तर त्याच्या संदर्भातली काही टर्म पाहिजे आपल्याला. एक मिनिट, त्याच्या लागूनच नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची पण डेफिनेशन घेऊया ना. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कशी येईल? नॉन युनिफॉर्म ही बॉडी फिरत असताना जर त्याचं स्पीड कमी किंवा जास्त होत असेल, उदाहरणार्थ फॅन बंद आहे, बटन दाबलं, फुल स्पीड घेण्यापूर्वी थांबलेल्या अवस्थेतून फुल स्पीड घेऊपर्यंत त्याची मोशन कशी हळूहळू वाढत जाते. एका सेकंदाला पहिल्यांदा 2 चक्कर, 3 चक्कर, 5 चक्कर, 10 चक्कर, 20 चक्कर, आता 20 ते 20 मार्क आहे. ती कसली आहे? तर तिथे अँग्युलर व्हेलॉसिटी बदलते, अँग्युलर व्हेलॉसिटी बदलते, बरोबर आहे. किंवा स्पीड, लिनियर स्पीड वाढत चालले, स्पीड कॉन्स्टंट आहे का तिथं? आता नाही, मग ती नॉन युनिफॉर्म आहे. किंवा फुल स्पीडने फिरणारी बॉडी फॅन आहे, बंद केला, हळूहळू थांबत मग कमी झालं, चेंज झालं, स्पीड चेंज झालं किंवा व्हेलॉसिटी चेंज झाली. तिथं व्हेलॉसिटी म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी पण चेंज झाली, कमी झाली, मग ती कसली मोशन आहे? नॉन युनिफॉर्म. आता आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विषयीची काही टर्म पाहिजे. नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे कळलं झालं. तर त्यासाठी मला आता पिरियड किंवा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन किंवा तिसरं नाव पिरियॉडिक टाइम ह्याला कॅपिटल टी अक्षराने आपण दाखवणार आहोत या चॅप्टरमध्ये. ठीक आहे, एक डेफिनेशन झाली, दुसरी डेफिनेशन आपण घ्यायला लागलोय. ही सर्क्युलर मोशन जी असते ना, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बद्दल बोलतोय बरं का मी आता सगळं UCM बद्दल बोलतो. UCM मीन्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, स्टँडर्ड शॉर्टकट ठरलेला गेला. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करणारी बॉडी आहे, तर ती घटना त्याच त्या कालावधीत घडते. इथनं निघाली, इथं आली, तेवढाच वेळ लागला, इथनं निघाली, इथं आली, तेवढाच वेळ लागला, इथनं निघाली, ती घटना घडते आणि तेवढ्याच कालावधीत घडते. एनी रिपीटेड मोशन इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड एज पिरियॉडिक मोशन. ती घटना तेवढ्याच कालावधीत घडत असेल तर आपण त्याला पिरियॉडिक मोशन म्हणतो. त्याच्यावर जातं इथं लक्ष द्यायचं तर बस आहे ना, तर निघून जात. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही पिरियॉडिक मोशन आहे. ओके, आणि मग पिरियॉडिक मोशन करणाऱ्या कुठल्याही बॉडीला एक सेट ऑफ मोशन पूर्ण करायला किती वेळ लागतो? 1 सेट ऑफ मोशन म्हणजे समजा ए या ठिकाणाहून निघाली, परत ए या ठिकाणी झाली, 1 सेट ऑफ मोशन झालं, परत ए या ठिकाणी निघाली, ए या ठिकाणी झाली, 1 सेट ऑफ मोशन झाला. असा एक सेट ऑफ मोशन किंवा एक रिव्होल्यूशन पूर्ण करायला लागणाऱ्या कालावधीला काय म्हणायचं? पिरियड ऑफ रिव्होल्यूशन किंवा टाइम पिरियड किंवा पिरियॉडिक टाइम, तर नुसतं पिरियड, 2-4 नाव आहेत त्याला. ठीक आहे, तर पिरियड ऑफ रिव्होल्यूशन कॅन बी डिफाइन्ड एज टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट 1 रिव्होल्यूशन फॉर ए बॉडी परफॉर्मिंग UCM is called as period of revolution or periodic time or only period. ठीक आहे, तर टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट 1 रिव्होल्यूशन फॉर ए बॉडी परफॉर्मिंग UCM is called as periodic time or time period. ठीक आहे, म्हणजे एक चक्कर मारायला समजा त्याला 2.3 सेकंद लागले, तर त्याचा टाइम पिरियड किती झाला? 2.3 सेकंद. समजा एक चक्कर मारायला 3 सेकंद लागले, टाइम पिरियड किती झाला? 3 सेकंद. ठीक आहे, आणि मग टाइम पिरियडचे एसआय युनिट आणि त्याचे डायमेन्शन, कुठलीही क्वांटिटी आली लगेच युनिट डायमेन्शन आलं पाहिजे. टाइम पिरियड म्हणजे टाइमच आहे रे. मग एसआय सिस्टीम मध्ये युनिट काय आलं? सेकंद आलं. या सीजे सिस्टीम मध्ये पण सेकंद, सगळ्या सिस्टीम मध्ये टाइम सेकंदातच असतो. पुढे डायमेन्शन काय आले? त्याचे डायमेन्शन्स, अरे लेंथ मोजावी लागत नाही, मास मोजावं लागत नाही, टाइम एकदा मोजावं लागतो, म्हणजे T⁻1 आलं, L0 M0 T1 असे त्याचे डायमेन्शन्स. पुढं
आपण पुढची डेफिनेशन पाहणार आहोत फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी आपण एन या अक्षरात दाखवणार या चॅप्टर मध्ये. काही जण एफ ने पण दाखवतात, पण नॉर्मली बोर्डावर पुस्तकात एन आहे सिम्बॉल, तर तो वापरूया. फ्रिक्वेन्सी म्हणजे एक चक्कर मारायला किती वेळ लागतो त्याला पिरियड म्हटलो होतो, त्याच्यात नेमकं उलट आहे. एका युनिट टाइम मध्ये किती वेळा फिरतो. समजा एका सेकंदात 4 वेळा फिरत असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी किती झाली? 4. एका सेकंदात 20 वेळा फिरत असेल फ्रिक्वेन्सी किती झाली? 20 झाली. एका सेकंदात 500 वेळा फिरतो, फ्रिक्वेन्सी किती झाली? 500 झाली. एका सेकंदात 12.5 वेळा फिरतोय, म्हणजे 12 रिव्होल्यूशन पूर्ण अर्ध परत करतोय, फ्रिक्वेन्सी किती झाली? 12.5. तर नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स परफॉर्म्ड पर सेकंड और पर युनिट टाइम म्हणा तरी चालते, कारण युनिट टाइम म्हणजे 1 सेकंद झाला होता. कारण मी आता सांगितलं एसआय सिस्टीम मध्ये सगळीकडे टाइम सेकंदात किंवा कुठल्याही सिस्टीम टाइम सेकंदातच मोजतात. म्हणून नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स पर सेकंड किंवा नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स पर युनिट टाइम परफॉर्म्ड बाय द बॉडी इन युसीएम, म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करणाऱ्या बॉडीने एका सेकंदात किती रिव्होल्यूशन केले किंवा एका युनिट टाइम मध्ये किती वेळा त्याने चक्कर मारली, त्याला आपण त्याची काय म्हणणार आहोत? फ्रिक्वेन्सी, मराठीत वारंवारता. किती वारंवार वेळा फिरला एका युनिट टाइम मध्ये एका सेकंदात, त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणणार. मग फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? रिव्होल्यूशन्स पर सेकंड, एका सेकंदात झालेली रिव्होल्यूशनची संख्या. पूर्णांक वापरणार, ठीक आहे. मग त्याचं युनिट काय? रिव्होल्यूशन पर सेकंद असंच युनिट. त्यात रिव्होल्यूशन म्हणजे आकडा आहे ना साधा, 100, 50, 12, 13 असे रिव्होल्यूशन पर सेकंद, म्हणजे युनिट काय आलं? पर सेकंद. किंवा रिव्होल्यूशन पर सेकंड का सायकल पर सेकंड पण होऊ शकतो. एक सायकल कंप्लीट झालं, दुसरं सायकल कंप्लीट झालं, रिव्होल्यूशन पर सेकंड. आणि त्यालाच हर्ट्स या सायंटिस्ट असणार हर्ट्स असं म्हणतात. फ्रिक्वेन्सीचं या सिस्टीम मध्ये हर्ट्स असतं, त्याला HH असा सिम्बॉल वापरायचा, कॅपिटल H स्मॉल H. तर हर्ट्स हे एसआय सिस्टीम मधलं युनिट आहे फ्रिक्वेन्सीचं. आणि फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन काय असते? L0, M0, T रेस टू मायनस मधील, कारण पर सेकंद आहे, टाइम छेदस्थानी आहे, पर सेकंद. दीज आर दी डायमेन्शन्स ऑफ फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी आणि पिरियड यांच्यातलं नातं बघायचं. फार सोपं आहे, एकमेकाचे रेसिप्रोकल आहे. कारण बघा डेफिनेशन मधून कळते एका युनिट टाइम मध्ये किती रिव्होल्यूशन होतात एका सेकंदात. म्हणून आपण एका सेकंदात किती रिव्होल्यूशन होतात त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. आणि एक रिव्होल्यूशन पूर्ण करायला लागणाऱ्या कालावधीला काय म्हणतो? टाइम पिरियड. ठीक आहे. मग एक रिव्होल्यूशन पूर्ण करायला टी एवढा टाइम लागतो. ठीक आहे. उलट बोलतो मी, टी एवढ्या टाइम मध्ये एक रिव्होल्यूशन पूर्ण होतं. तर एका युनिट टाइम मध्ये किती रिव्होल्यूशन पूर्ण होतात? आणि एका युनिट टाइम मध्ये किती रिव्होल्यूशन पूर्ण होतात त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतो ना आपण, बरोबर आहे. मग तितकंच म्हणा का, टी इंटू एन इज इक्वल टू 1 into 1, बरोबर आहे. म्हणजेच एन इज इक्वल टू काय आलं? हा टी इकडे भागिले, एन इज इक्वल टू 1 by t. और टी इकडे एन इकडे घेतला तर टी इज इक्वल टू 1 by n. दिस इज द व्हेरी सिंपल रिलेशन बिटवीन पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. पिरियड आणि फ्रिक्वेन्सी एकमेकाचे रेसिप्रोकल आहे, डेफिनेशन वरून आलेलं आहे. ठीक आहे. कारण पिरियड म्हणजे एक रिव्होल्यूशन पूर्ण करायला लागणारा कालावधी. फ्रिक्वेन्सी म्हणजे एका युनिट टाइम मध्ये किती वेळा फिरला. उलट सुलट आहे ना दोन्ही एकमेकांचं. किंवा मी सांगितलं तुम्हाला टी एवढ्या कालावधीत एक रिव्होल्यूशन पूर्ण होतं, तर एका युनिट टाइम मध्ये किती रिव्होल्यूशन पूर्ण होतील त्याला फ्रिक्वेन्सी म्हणायचं. तितकंच म्हणाले झालं, उत्तर झालं. म्हणजे डेफिनेशन वरून हे रिलेशन आलेलं आहे. पिरियड आणि फ्रिक्वेन्सी एकमेकाचे काय आहेत? रेसिप्रोकल. ठीक आहे, लक्षात येते का? मग आता आपल्याला छोटासा एक फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. पहा, इथून ए या ठिकाणाहून बॉडी निघाली. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? लिनियर व्हेलॉसिटी. म्हणजे एकूण किती अंतर कापलं डिवायडेड बाय टाइम. ऍव्हरेज लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं? टोटल डिस्टन्स कव्हर्ड डिवाइड बाय टाइम. मग मला सांगा व्ही इज इक्वल टू एक रिव्होल्यूशन पूर्ण केलं तर त्याला किती टाइम लागतो? अरे एक रिव्होल्यूशन पूर्ण करायला लागणाऱ्या कालावधीलाच टाइम पिरियड म्हणतात रे. म्हणजे टी एवढा टाइम लागणार का नाही एक रिव्होल्यूशन पूर्ण करायला? बरं, एक रिव्होल्यूशन मध्ये अंतर किती कापेल रे तो? एका परिघा एवढं. परिघा एवढं म्हणजेच किती? सर्कमफेरन्स एवढं. मी हा फॉर्म्युला पहिल्यांदा शब्दात लिहितो. सर्कमफेरन्स अपॉन पिरियड. कारण सर्कमफेरन्स एवढा अंतर कापायला एवढा कालावधी लागतो, त्यालाच आपण पिरियड असं म्हणतो.
ओके. आणि मग सर्कमफेरन्सचा फॉर्म्युला काय, ह्याची रेडियस जर r असेल तर सर्कमफेरन्सचा फॉर्म्युला असतो 2πr आणि पिरियड t असतो. झाले निघून. उठपटकन जा. इथं बसून काय उपयोगायचं, मग कसं अडचण. उठपटकन. तू इकडे लक्ष देत नाहीये, माझं लक्ष चालतं तुझ्याकडे जाते, तुझं अजिबात 1 सेकंडचा लक्ष नाही. उठपटकन जा बाहेर. मगाशी पण तुला सांगितलं होतं, त्याला सांगितलं होतं, उठतोस का, पटकन उठ आणि बाहेर जा. तुला ज्यावेळेस वाटेल आपण लक्ष द्यावं त्यावेळेस ये. चल उठपटकन. मी तिथे येऊन कानाला धरून बाहेर सोडणार मग. आणि लक्ष देते का तुझ्या काय म्हणतो ते. हा, मी 2-3दा सूचना सांगितल्या होत्या. इथं बसायला असलं तर माझ्याकडे लक्ष देत नसेल तर इथं जागा नाही, जा पटकन. हा, इथं येऊन काहीतरी उद्योग करत बसायचं नाही, इकडेच लक्ष द्यायचं. पहा, हा फॉर्म्युला डिराईव्ह करत होतो आपण. व्ही इज इक्वल टू सर्कमफेरन्स किती आहे, सर्कमफेरन्सचा फॉर्म्युला 2πr असतो. तिकडे लक्ष द्यायचं, त्याच्याबरोबर तुम्हाला पण बाहेर पाठवावं लागेल जे लक्ष देत नाही. आणि पिरियडचं काय सिम्बॉल टी. तर हा फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू 2πr अपॉन टी. एकदम सिंपल फॉर्म्युला. हाच फॉर्म्युला आपण असा पण लिहू शकतो, 2πr लिहिलं. हे टी बाजूला काढलं जाणार, 1 अपॉन टी लिहिलं. 1 अपॉन टी म्हणजे काय, एन मगाशी झाली. 1 अपॉन टी च्या जागी एन लिहितो ना. हा फॉर्म्युला असा पण लिहिता येईल, व्ही इज इक्वल टू 2πr अपॉन टी किंवा 2πrn असं पण लिहिता येईल. पिरियड आणि व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी यांच्यातलं रिलेशन. नुसतं व्हेलॉसिटी म्हणतो त्यावेळेस लिनियर व्हेलॉसिटी असते. फ्रिक्वेन्सी आणि व्हेलॉसिटी यांच्यातलं रिलेशन. तसंच मला अँग्युलर व्हेलॉसिटीचा पण असला फॉर्म्युला पाहिजे. काढू की अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काढणं पण काय अवघड नाही. आता मला सांगा, अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असतं का. मग मला सांगा, एक पूर्ण चक्कर मारली इथून इथपर्यंत किती अँगल कापणार, 360 डिग्री. पण आता डिग्रीत बोलायचं नाही, रेडियन मध्ये बोलायचं. 360 डिग्री म्हणजे किती रेडियन, 2π रेडियन. मग टोटल अँगल कापला 2π. पण त्याला कालावधी किती लागला, अरे एक रिव्होल्यूशन पूर्ण करायला लागणाऱ्या कालावधीलाच काय म्हणतो आपण, पिरियडिक टाइम. म्हणजेच किती, टी. तर हा फॉर्म्युला नाही, एकदम सोपा. ओमेगा इज इक्वल टू 2π अपॉन टी. मी हाच फॉर्म्युला असा पण लिहू शकतो, ओमेगा इज इक्वल टू 2π. हा 1/2 जरा बाजूला लिहिला, पण 1/t म्हणजेच काय, n. ओमेगा इज इक्वल टू 2πn. दीज आर व्हेरी 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 सिंपल बट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन्स. ओमेगा इज इक्वल टू 2πn किंवा ओमेगा इज इक्वल टू 2π अपॉन टी, किंवा टी इकडे घ्यायचा, ओमेगा इकडे घ्यायचा. टी इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा असा पण फॉर्म्युला लक्षात ठेवला तर चालतो. कुठला तरी एक लक्षात ठेवा. लिनियर व्हेलॉसिटी आणि पिरियड, लिनियर व्हेलॉसिटी आणि फ्रिक्वेन्सी यातलं रिलेशन आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी आणि पिरियड आणि अँग्युलर व्हेलॉसिटी आणि फ्रिक्वेन्सी यातले हे रिलेशन आहे. हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विचार आपण त्याच्याविषयीचे हे त्याला जोडून असणारे सगळे टर्म आहेत. बघा सगळं लक्षात येतं का. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तर फ्रिक्वेन्सी, पिरियड याच्या डेफिनेशन घेतल्या आपण आणि त्याचे छोटे छोटे फॉर्म्युले घेतलेले. आता ह्यात काही कोणाला